नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण एप्रिल महिन्यामध्ये भेंडी लागवडीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, भेंडी हे पीक तिन्ही हंगामामध्ये येणारे पीक आहेत. याची लागवड आपण पावसाळ्यामध्ये सुद्धा करू शकतो, त्याचप्रमाणे हिवाळ्यामध्ये सुद्धा करू शकतो आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा करू शकतो. भेंडी या पिकाला उष्ण आणि कोरडं हवामान अधिकच जाणवतं आणि उष्ण आणि कोरडं हवामानामध्ये आपल्याला भेंडी या पिकाचं उत्पादन अधिकच त्या ठिकाणी बघायला मिळतं. तर मित्रांनो, आता तुम्हाला जर का एप्रिल महिन्यामध्ये भेंडी या पिकाची लागवड करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, भेंडी या पिकाची लागवड करायची झाल्यास तर आपल्याला योग्य वाणाची निवड करणं सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. तर योग्य वाणाची निवड करत असताना आपण त्या ठिकाणी अडवांटा सीड्सचं राधिका हे वाणाची निवड करू शकतो. त्याचप्रमाणे आपण मैको सीड्सचं जे रीता आहेत तर ह्या वाणाची सुद्धा आपण त्या ठिकाणी लागवड करू शकतो. या दोन्ही वाणापैकी तुम्हाला कोणत्याही एका वाणाची निवड त्या ठिकाणी करायची आहे. तर आता मित्रांनो, भेंडी या पिकाची लागवड करत असताना आपल्याला जमिनीची निवड सुद्धा करणं खूप महत्त्वाचे आहे. जमिनीची निवड करत असताना आता बरेचसे शेतकरी बांधवांचं हरभऱ्याचं पीक खाली झालेलं आहे, त्याच्यानंतर मक्याचं पीक खाली झालेलं आहे, त्याच्यानंतर गव्हाचं पीक सुद्धा खाली झालेलं आहे. तर आपल्याला मध्यम ते भारी जमीन निवडायची आहेत. आणि काही शेतकरी बांधव आता उन्हाळा मानल्यावर ठिबकच्या सहाय्याने लागवड करत असतात आणि ठिबकच्या सहाय्याने लागवड करत असाल तर आपण 3x6 वरती सुद्धा त्या ठिकाणी शिंगल दाण्याने लागवड करू शकतो किंवा 4x6 वर पट्टा पद्धतीने आपण त्या ठिकाणी लागवड करू शकतो ठिबकवरती. तर मित्रांनो, भेंडी हे जे पीक आहेत तर हे तिसऱ्या दिवशी हार्वेस्टिंगसाठी येणारे पीक आहेत. तिसऱ्या दिवशी आपल्याला त्या ठिकाणी तोडावं लागतं आणि याची जी तोडे आहेत तर हे कमीत कमी 70 ते 80 तोडे त्या ठिकाणी जर का चांगलं नियोजन असलं तर 70 ते 80 तोडे त्या ठिकाणी निघत असतात. त्याच्यामुळे आपल्याला नियोजन एकदम जबरदस्त घेणं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर का ठिबकवरती लागवड करत असाल तर तुमचं उत्पादनामध्ये अजून त्या ठिकाणी वाढ होऊ शकते. तर ठिबकवरती आपण वेगवेगळ्या विद्राव्य खताची त्या ठिकाणी ड्रिचिंग करू शकतो. वेगवेगळ्या सूक्ष्म अन्नद्रव्याची सुद्धा त्या ठिकाणी ड्रिचिंग करू शकतो. या अनुषंगाने आपलं भेंडी पिकाचं उत्पादन आणखी त्या ठिकाणी वाढू शकतं. आता ज्यावेळेस आपण भेंडी पिकाची लागवड करतो, भेंडी या पिकाची लागवड केल्याच्या नंतर आपल्याला पहिले जे 5-6 दिवस असतात तर त्या 5-6 दिवसामध्ये आपल्याला त्या ठिकाणी सुमोटोमो केमिकल इंडिया या कंपनीचं जे करटाप येतं तर ते करटाप आपल्या भेंडी पिकाच्या खोडापाशी टाकणं महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आपली भेंडी पीक 6-7 दिवसाची असते म्हणजे उगून येते नेमकेच, तर त्यावेळेस आपल्याला हे करटाप टाकणं महत्त्वाचं आहे. जेणेकरून आपल्या भेंडी पिकाला जी कवळी असतात तर ते पिसोळे, नागतोडे, झुरळ तर ते आपल्या भेंडी पिकाला कतरणार नाहीत आणि ते कतरणार नाहीत ह्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी सुमितास हे जे सुमोटोमो केमिकल इंडिया या कंपनीचं करटाप येतं तर हे आपल्याला टाकणं महत्त्वाचं आहे. तर याचा आपण त्या ठिकाणी भरडा करून गव्हाच्या पिठामध्ये म्हणा किंवा मक्काच्या पिठामध्ये म्हणा भरडा करून आपल्याला मिक्स करून त्या ठिकाणी खोडापाशी टाकणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, ज्यावेळेस आपली भेंडी पिकाची लागवड होऊन जाते आणि आपलं भेंडी पीक हे 12-13 दिवसाचं होतं तर त्यावेळेस आपल्याला पहिली ड्रिचिंग करायची आहे. त्या ड्रिचिंगमध्ये आपल्याला 3 किलो एका एकरासाठी 19-19 घ्यायचं आहेत आणि त्यासोबत ह्युमिक ॲसिड सुद्धा 1 किलो त्या ठिकाणी घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला याची ड्रिचिंग पहिली करायची आहेत. 12-13 दिवसा म्हणजे 15 दिवसाच्या लमसममध्ये आपण याची ड्रिचिंग करू शकतो. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपलं भेंडी पीक 18 ते 20 दिवसाचं होतं तर त्यावेळेस आपल्याला पहिली फवारणी घेणं महत्त्वाचे आहे. पहिल्या फवारणीमध्ये आपण त्या ठिकाणी इमामॅक्टिन बेंझोएट हे घेऊ शकतो. आपल्या भेंडी पिकामध्ये जर का अळीचा प्रादुर्भाव दिसून आला, त्याच्यानंतर आपल्याला एक टॉनिक घ्यायचं आहे आपल्या भेंडी पिकाची योग्य वाढ होण्यासाठी आणि फुटवे अवस्था म्हणजे चांगल्या प्रकारचा फुटवा निघण्यासाठी. तर टॉनिक घेत असताना आपण ओशी हे सुमोटोमो केमिकल इंडिया या कंपनीचं घेऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्याला एक बुरशीनाशक सुद्धा त्या ठिकाणी घ्यायचं आहे. बुरशीनाशक घेत असताना आपण त्या ठिकाणी UPLचा साप सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकतो. आणि आपल्या भेंडी पिकामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर का रस शोषक किडीचा प्रादुर्भाव दिसून आला किंवा पांढरी माशी दिसून आली किंवा हिरवा तुडतुडा दिसून आला तर त्यासाठी आपल्याला प्राईड सुद्धा हे त्या ठिकाणी घ्यायचं आहे. या चारही औषधाचं कॉम्बिनेशन आपल्याला त्या ठिकाणी पहिल्या 17-18 दिवसामध्ये त्या ठिकाणी फवारणी करायची आहे. त्याच्यानं आपल्याला भेंडी पिकामध्ये दुसरं खत व्यवस्थापन करणं महत्त्वाचं आहे. आता दुसरं खत व्यवस्थापन करत असताना आपल्याला 25 ते 30 दिवसाच्या दरम्यानमध्ये आपल्याला एक खत व्यवस्थापन करायचं आहे. तर आता या खत व्यवस्थापनामध्ये आपण महादनचं 24-24-0 हे त्या ठिकाणी घ्यायचं आहे. ज्यावेळेस आपण महादनचं 24-24-0 भेंडी पिकाला 25 ते 30 दिवसाच्या लमसममध्ये टाकू तर त्यावेळेस आपल्या भेंडी पिकाची चांगल्या प्रकारची वाढ होऊ शकते. फुलधारणा, फुलकळी हे अधिकच त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकते येणाऱ्या 35-40 दिवसामध्ये आणि फुटव्यांची संख्या सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारची बघायला मिळू शकते. तर हे खत व्यवस्थापन आपल्याला 25 ते 30 दिवसामध्ये करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो 30 ते 32 दिवसामध्ये पुन्हा आपल्याला एक फवारणी घ्यायची आहे. तर त्या फवारणीमध्ये आपण एक बुरशीनाशक घेऊ शकतो
एक अळाईनाशक घेऊ शकतो आणि एक रस शोषक किडीसाठी थ्रिप्ससाठी त्या ठिकाणी घेऊ शकतो. आता ज्यावेळेस आपल्याला UPLचं उलाला घ्यायचं आहे, आपल्या भेंडी पिकामध्ये जो थ्रिप्स असेल, मावा असेल, हिरवा तुडतुडा असेल, तर याचा आपल्याला चांगल्या प्रकारचा रिझल्ट त्या ठिकाणी बघायला भेटेल. तर याच्यासाठी आपल्याला उलाला UPLचं घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे. बुरशीनाशक घेत असताना आपल्याला सुमोटोमो केमिकल इंडिया या कंपनीचं किटोशी हे बुरशीनाशक घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक टॉनिक सुद्धा त्या ठिकाणी घ्यायचं आहे. टॉनिक घेत असताना आपण त्या ठिकाणी इसाबियन या टॉनिकची निवड करू शकतो. आणि जर का आपल्या भेंडी पिकामध्ये अळाईचा प्रादुर्भाव दिसत असला तर आपण क्लोरोपायरीफास हे सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला ही फवारणी त्या ठिकाणी करायची आहे. 30 ते 32 दिवसामध्ये आपल्याला एक ड्रिचिंग करायची आहे. तर ती ड्रिचिंग आपण 35 ते 40 दिवसाच्या लंबसंबंधी करायचे आहेत. तर या ड्रिचिंगमध्ये आपण 12-61-0 हे त्या ठिकाणी घ्यायचे आहेत 4 किलो एका एकरासाठी. त्याच्यानंतर आपल्याला एक DF ची कॅन घ्यायची आहे सूक्ष्म अन्नद्रव्याची 2 लिटरची. याच्यासोबत आपल्याला 12-61 सोबत ही विद्राव्य DF ची जी मिक्स DF ची कॅन असते सूक्ष्म अन्नद्रव्याची, तर ती घ्यायची आहेत 2 लिटरची आणि याच्यासोबत आपल्याला याची ड्रिचिंग करायची आहे. आता या ड्रिचिंगमुळे आपल्या भेंडी पिकामध्ये अधिकची फुलधारणा होईल, फुटव्यांची संख्या सुद्धा अधिकच त्या ठिकाणी बघायला मिळेल आणि त्याच्यानंतर आपल्याला 45 ते 50 दिवसामध्ये आपली पहिली तोडणी त्या ठिकाणी बघायला मिळेल. तर अशा पद्धतीने आपण नियोजन करू शकतो. भेंडी या पिकामध्ये अधिकच जाणून घ्यायचं झालं तर भेंडी या पिकाला भुरीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. तर भुरीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण त्या ठिकाणी इंडेक्स हे नागार्जुनाचं सुद्धा त्या ठिकाणी फवारू शकतो. त्याच्यानंतर आपण धानुकाचं निसोडियन सुद्धा हे त्या ठिकाणी फवारू शकतो. त्याच्यानंतर बाहेरचं लुना हे सुद्धा त्या ठिकाणी फवारू शकतो. या तिन्ही पैकी औषधापैकी तुम्हाला फेरपलट औषधाची करायची आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला हे औषध त्या ठिकाणी फवारणी करायची आहेत. भुरी या जो रोगाचा प्रादुर्भाव आहे भेंडी या पिकावरील, तर ह्या तिन्ही पैकी तुम्हाला या औषधाची फरफिलेट औषधाची फवारणी करायची आहेत. तर याचा तुम्हाला चांगल्या प्रकारचा भुरीवरती त्या ठिकाणी कंट्रोल बघायला मिळेल. तर अशा पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे मित्रांनो. आणि जर का तुम्हाला अजून खर्च करायचा झाल्यास तर तुम्ही विद्राव्य खताची सुद्धा ड्रिचिंग करू शकता, सूक्ष्म अन्नद्रव्याची सुद्धा त्या ठिकाणी ड्रिचिंग करू शकता, कॅल्शियम आणि बोरानची सुद्धा त्या ठिकाणी ड्रिचिंग करू शकता. तर अशा पद्धतीने भेंडी या पिकाचं नियोजन करायचं आहे आणि भेंडी हे पीक 3ऱ्या दिवशी तुम्हाला त्या ठिकाणी पैसा मिळवून देत असते. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण भेंडी या पिकाविषयी माहिती बघितली. तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा. तर मित्रांनो, धन्यवाद.